हाय. जस्ट बाहेर गेले होते, आत्ताच आले. थोडंसं आरशात बघितलं तर स्वतःला खूप फिट वाटले. तुम्हाला वाटते का मी फिट? तर म्हटलं की तुमच्याशी थोडंसं शेअर करावं, की ह्या फिटनेसच्या मागचं कारण काय? स्वतःला मी कशी फिट ठेवते? 2 मुलांची आई असून सुद्धा न जिमला जाता स्वतःला मी अशी फिट कशी ठेवू शकते? हेच ह्या ब्लॉगमध्ये सांगितलंय. कामं करता-करता मी काय असं करते, ज्याने माझी फिगर मेंटेन आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल, की मी काय करते असं. म्हणजे जरा बसून बोलूया. तर मी माझ्या स्वतःला फिट ठेवण्यासाठी मी काय करते, त्याच्यासाठी एक मिनी ब्लॉग बनवते. एक छोटी व्हिडिओ आहे. पूर्णपणे मी नाही शूट करू शकत. जेवढं जमेल तेवढं मी करते. तर मी मला फिट राहण्यासाठी काय करते? काही करत नाही. डेलीचंच जे आहे ते, जे तुम्ही करता तेच मी करते. फक्त हां, मी एक्सरसाइजसाठी वेळ देते. कितीही काय होऊ दे. 15 मिनिटं स्वतःसाठी काढतेच. तरच ते आपल्याला जो पार्ट कमी करायचा आहे तो कमी होतो. फक्त कमी खाऊन डाएट करून हे होत नाही. त्याच्यासाठी थोडा तुम्हाला एक्सरसाइज करावीच लागते. आणि तुम्ही ते करू शकता. तुम्ही तुमच्यासाठी थोडा वेळ काढू शकता. प्लीज काढा आणि मी एक सांगत होते, की आज जो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, जो मिनी ब्लॉग दाखवत आहे, त्यात थोडं मी दिवसभरात कशी कामं करते, कामं करता-करता मी कसं कोणत्या पार्टचा व्यायाम करते. तुम्हाला थोडं ते इंटरेस्टिंग वाटेल, थोडंसं कॉमेडी वाटेल आणि त्यातून तुम्हाला शिकायला पण नक्कीच मिळेल. तर हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा. आज सकाळपासून थोडी धावपळ होती. आत्ताच एक 3-4 वाजले जरा बाहेर गेले होते. आत्ताच आले. सकाळी व्यायाम करायला काही वेळ मिळाला नाही, एक्सरसाइज करायला वेळ मिळाला नाही. तर मला सकाळी जर वेळ मिळाला ना, तर मी संध्याकाळी 4-5च्या दरम्यान नक्कीच व्यायाम करते. आता तर मी थोडंसं चेंज करून मी थोडासा एक स्ट्रेचिंग करणार. एक 15-20 मिनिट माझा व्यायाम मी कंप्लीट करते. मी तुम्हाला तेच सांगते, की तुम्ही डेली नका करू, दिवसाआड करा, पण करा. आता बऱ्याचदा अशा कमेंट्स मिळतात, की "तू काय करते? कशी फिट राहते?" मी काही त्याच्यासाठी काही करत नाही. जे डेलीच्या गोष्टी असतात त्याच करते. घरातली कामं मी स्वतः करते. हां, मी काही कामाला बाई नाही लावू शकत किंवा वॉशिंग मशीन आहे, मॅजिक मॉप आहे, सगळ्या गोष्टी आहेत घरामध्ये. पण मी नाही यूज करत. मला स्वतःला स्वतःची कामं करायला आवडतात. त्यामुळे कुठे ना कुठे आपल्या प्रत्येक पार्टचा व्यायाम होतो. तुम्ही एकदा करून बघा. आणि तुम्हाला नसेल आवडत, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्की जिम जॉइन करा. पण तुम्ही करा. एक्सरसाइज थोडी करा. तरच आपण फिट राहू शकतो, की फक्त डाएट करून काही होत नाही. तुम्ही जर दिवसाला फक्त काकडी, गाजर खाऊन किंवा गोड न खाऊन असं काही होत नाही. तुम्ही ते खाऊन व्यायाम करू शकता, तर होऊ शकतो. मी काही डाएट करत नाही. मी जे ताटामध्ये येते ते खाते. गोड खाते, सर्व खाते. फक्त मी माझा घाम गाळते. तुम्ही घाम गाळा. मग सगळं खाता येईल. चला तर मग सुरुवात करूया. आदल्या रात्री मी काही गोष्टी भिजत घालते. त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स येतात, काळे मनुके, डेट्स, काजू बदाम जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते भिजत ठेवायचं. एका ग्लासमध्ये अ, मेथीदाणे, जिरे आणि ओवा हे पण मी भिजत घालते. सकाळी ते पाणी उकळून थोडं कोमट करून पिते. हे पाणी उपाशीपोटी घेतल्याने चांगलं असतं. एवढं नाही केलं, फक्त पाणी कोमट करून पिलं तरी खूप फायदा होतो. हे पाणी शक्यतो मलासनमध्ये बसून पिल्याने चांगलं असतं. डायजेशनसाठी फायदा होतो. त्यानंतर मी टेरेसला जाते. थोडंसं वॉक करते, एक्सरसाइज करते. सकाळचं वातावरण चांगलं असतं. सकाळीच केलं पाहिजे ना असं काही नाही. जेव्हा दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वर्कआउट करा. फक्त मॉर्निंगला फ्रेश हवा असते, म्हणून जर वेळ मिळाला तर मॉर्निंगला करा. वेट लॉसला तुम्ही अवघड नका बनवू, सोपं बनवा. तुम्ही ठरवलं की मी सकाळी उठेलच आणि करेलच आणि नाही जमलं तर तुमचा मूड हाफ होण्याची शक्यता आहे. मग ते करायला तेवढं तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही. तर असं करू नका. दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा. आणि एक्सरसाइज पण डेली 30-30 नका करू. थोडे चेंजेस द्या. कधी सूर्यनमस्कार, कधी डान्सिंग करता काहीही करून तुम्ही वर्कआउट करत जा. नको त्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा चांगल्या गोष्टींमध्ये वेळ कधी पण घालवलेला चांगला. त्याच्यानंतर स्वयंपाकाची वेळ होते, म्हणजे मुलांचे डब्बे, मिस्टरांचे डब्बे. तर 9च्या आधी मी ह्या गोष्टी करते. मला कुकिंग आवडतं, हेल्दी रेसिपीज वगैरे बनवणं. तुम्हाला आवडतं का? तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही नक्की करा. आणि थोडंसं मॉर्निंगला लवकर कामं उरकलं तर आपल्याला दिवस खूप मोठा पण वाटतो आणि बाकीच्या कामांना वेळ पण मिळतो. वेळ म्हणजे वर्कआउटसाठी वगैरे. मी सारखं वर्कआउट करा असं का म्हणते, की तुम्ही खरंच स्वतःसाठी वेळ दिला, वर्कआउट केला, तुमच्यात जर चेंज दिसला, तर तुम्हाला ती गोष्ट करायला अजून आवड निर्माण होते. तुम्ही ह्या गोष्टी करून बघा. खूप पाणी प्या, चांगली झोप घ्या आणि वर्कआउट करा आणि तुमच्यात नक्कीच फरक जाणवेल आणि त्या चेंजमुळे तुमची लाईफ चेंज होईल. नंतरनं डबे रेडी होतात. मग 9 वाजेपर्यंत सर्वजण ऑफिस, स्कूलला निघून जातात. मग राहतो तो हा पसारा. मग हा मी पसारा आवरते. मला ॲक्च्युली क्लिनिंग पण खूप आवडते. जेव्हा आपलं घर आपल्या हाताने स्वच्छ होतं ते एक वेगळंच फिलिंग असतं. तुम्हाला आवडतं का क्लिनिंग वगैरे करायला? तुम्ही म्हणत असाल कधीतरी, रोज नाही. मला पण कधी-कधी कंटाळा येतो. तर नंतर ना हे माझं असं क्लीन होतं. बघा किती छान दिसतंय.
जेव्हा आपल्या हाताने एवढं क्लीन झालं घर की एक मस्त फिलिंग येते. हे क्लीन झालं, सर्व कामं उरकली की मी परत सायकलिंगला जाते. मला सायकलिंग करायला पण खूप आवडतं. तुम्ही फक्त कपडे चेंज करा, तुमच्यात स्वतःहून एक उत्साह येईल काहीतरी वर्कआउट किंवा सायकलिंग करायचा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की काम करता करता आपण हॅप्पी राहून आणि एक एक्सरसाइज पण होऊन जाते आपल्या पूर्ण बॉडीची. तेही मी बॅक साईडला गाणी लावते आणि थोडा डान्स करूनच काम करते. त्याच्यामुळे माझे प्रत्येक पार्टचं व्यायाम पण होतो आणि फ्रेश पण वाटतं आणि काम पण होतं. हा माझा सलमान खान. आणि हे छोटे सलमान खान. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच व्हिडिओसाठी मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय.